राम, आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण एका वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर येतोय. प्रतीक दर्शन. प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत. सूत्रे थोडक्यात असतात, असंदिग्ध असतात, सारगर्भिक व व्यापक अर्थ प्रकट करणारी असतात. प्रतीकांबद्दलही तसेच आहे. जसा एका लहानशा सूत्रात अनंत अर्थ समावलेला असतो, एका लहानशा बीमध्ये विशाल वृक्षाचा विस्तार समावलेला असतो, तसा प्रत्येक प्रतीकामागे भव्य भावनांचा सुगंध लपलेला असतो. ही भावनाच प्रतीकांना अर्थवान, सामर्थ्यशील व जिवंत बनवते. भौतिकरित्या पाहता राष्ट्रध्वज हा कापडाचा लहानसा तुकडा आहे. याचे काही विशेष मूल्य नाही असे वाटते, परंतु सांस्कृतिक भावनेच्या दृष्टीने पाहता तो अमूल्य आहे. राष्ट्रातील कोट्यावधी जनतेच्या प्राणार्पणानेही त्याचे रक्षण केलेच पाहिजे. बांगड्या व कुंकू याच्यासारख्या सामान्य वस्तू जेव्हा स्त्रीच्या सौभाग्याचा विषय बनून उभ्या राहतात, त्यावेळी त्यांच्या मागे असलेली भावना ही लहानशा वस्तूंचे मूल्य अनेक पटीने वाढवते. सामान्य दगडाला शेंदूर फासताच तो दगड न राहता तो देव बनतो, त्याची पूजा होते. प्रतीक ही मौनाची भाषा आहे, शांतीचे संगीत आहे, संस्कृतीच्या महिम्याचे मूक गीत आहे. प्रतीकोपासना म्हणजे बिंदूमध्ये सिंधू पाहण्याची हिंमत किंवा घागरीत सागर सामावण्याची शक्ती आहे. प्रतीक म्हणजे भाषेविषयी भाव व्यक्त करण्याची कला. प्रतीक म्हणजे शब्दांच्या गैरहजेरीत विचार व्यक्त करण्याची व्यवस्था. प्रतीक म्हणजे संकेतात शास्त्र रहस्य समजावण्याचे आगळे विज्ञान. प्रवृत्तीमध्ये गळ्यापर्यंत बुडालेल्या आजच्या काळातील प्रत्येक मानवाचा व्यवहार वरवरचा बनला आहे. त्याच्या हास्यात प्रसन्नता नाही किंवा त्याच्या रुदनात अंतःकरणाची खरी व्यथा नाही. त्याच्या सेवेत प्रेम नाही की त्याच्या कृतीत तत्परता नाही. त्याच्या अभ्यासात एकाग्रता नाही किंवा भक्तीत तल्लीनता नाही. त्याच्या संसारात अनुरक्ती नाही, त्याच्या संन्यासात विरक्ती नाही. सारांश, याच्या जीवनाचा विस्तार वाढलेला आहे, पण त्याने जीवनाची खोली गमावलेली आहे. ती खोली पुन्हा प्राप्त करण्यासाठी मानवाने प्रतीकामागे लपलेला दिव्य अर्थ समजून घेण्यासाठी शास्त्राचे सखोल अध्ययन केले पाहिजे. मनमंदिरात दिवा पेटवला पाहिजे. तसेच हृदय सागराचे मंथन करण्यासाठी अविश्रांत परिश्रम केले पाहिजेत. प्रतीकाच्या माध्यमातून महान सांस्कृतिक विचारधारा सहज व सरळ रीतीने संक्षेपात व्यक्त होऊ शकते. विरक्त वृत्तीने संसारात राहून संन्यस्त जीवन जगणाऱ्या माणसाचे वर्णन करायचे असेल तर त्यासाठी लांबलचक व्याख्यान देण्याऐवजी कमळाची आठवण केली तर जलकमलवत एवढेच बोलून आपले काम पुरे होईल. जीवनात पाळावयाच्या विविध सूचना उंबरठा सहज रीतीने करून देतो. तिलक बुद्धिपूजेचा महिमा समजावतो. स्मशानघाट नश्वर जीवनाकडे आपले लक्ष खेचून घेतो. संस्कृत नाटककार स्वतःच्या नाटकाच्या सुरुवातीला मांगल्यमूलक नांदी लिहित असत, परंतु एवढी साहित्य साधना किंवा कविता शक्ती ज्याच्याजवळ नाही, तो केवळ स्वस्तिकचे प्रतीक काढून स्वतःच्या कार्याचे शुभ किंवा मांगल्य सहजपणे प्रकट करू शकतो. अशिक्षित माणूस देखील निशाणी पाहून मतदान करू शकतो, त्याच्यासारखे हे आहे. याप्रमाणे प्रतीकाची उपासना जर जागृत ज्ञानपूर्वक करण्यात आली तर हे सांस्कृतिक संकेत आपल्या जीवनात प्रेरक, पोषक, प्रोत्साहक व कार्यसाधक बनतील. संस्कृतीची सर्वच प्रतीके आपण संपूर्णरित्या समजलो आहोत असे म्हणणे ही बौद्धिक बालिशता समजली जाईल. त्यांची उपासना किंवा यथाशक्ती पूजा करता येते. तशीच बुद्धीची कृतज्ञता हे जीवनाचे किंचित साफल्य समजता येईल. प्रतीकोपासना आपल्या जीवनात अशा प्रकारची कृतार्थता व अशा प्रकारचे साफल्य निर्माण करो अशी भगवान दत्तात्रेयांच्या चरणापाशी प्रार्थना करूया. मंडळी, आज आपण असंच एक प्रतीक कमळ याविषयी माहिती पाहतोय. नालस्य प्रसरो जलेष्वपि कृतावासस्य कोशे रुचिर्दंडे कर्कशता मुखे अतिमृदुता मित्रे महान प्रशयाः आमूलं गुणसंग्रह व्यसनिता द्वेषश्च दोषाकरे यस्यैषः स्थितिरंबुजस्थ वसती युक्तैर्व तत्र स्त्रियाः. ज्याची नाळ जळात असून खूप लांबवर कित्येक कोस ज्याचा सुवास पसरला आहे, ज्याचा देठ कडक आहे, मुख अतिशय कोमल आहे,
जो मित्रांना आश्रय देणारा आहे, पहिल्यापासून ज्याला गुणसंग्रहाचे व्यसन आहे आणि दोषाचा ज्याला द्वेष आहे, अशा पाण्यात जन्मलेल्या कमळात लक्ष्मीचा वास आहे, ते योग्यच आहे. भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला सर्वात अग्रस्थान आहे. भारतीय संस्कृतीची श्रेष्ठ विचारधारा आणि अनुपम जीवनश्रेणी याचा सुभग समन्वय कमळात पाहायला मिळतो. म्हणून भारतीय संस्कृती म्हणजे कमळ असे म्हटले तर ते अनुचित होणार नाही. भगवान विष्णूंच्या हातात कमळ पाहून संत ज्ञानेश्वरांनी अतिशय मधुर कल्पना केली आहे की प्रभूला या कमळाने खऱ्या ज्ञानी भक्ताची पूजा करण्याची अभिलाषा आहे. भक्त भगवंताची पूजा करतो ही तर सहज व स्वाभाविक घटना आहे, परंतु भगवंताला भक्ताची पूजा करावी असे वाटणे यात भक्ताच्या जीवनाची कृतकृत्यता साठलेली आहे. भगवंताच्या हातातील हे कमळ आपल्याला प्राप्त व्हावे ही कल्पना अतिशय रम्य, मधुर व आकर्षक वाटते. परंतु सुंदर वस्तू प्राप्त करण्यापूर्वी प्रथम स्वतः सुंदर बनावे लागते. तसे कमलासारखे जीवन जगणाऱ्यालाच ते कमळ प्राप्त होते. भारतीय वाङ्मय कमळाचे गुणगान करताना थकत नाही. भगवान श्रीकृष्णांनीही गीतेमध्ये कमळाला जीवनाचा आदर्श मानून तसे जीवन जगण्याचा आदेश दिलेला आहे. ब्रह्मणाध्याय कर्माणि संयत्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवाम्भसः. जो आसक्तीरहित तसाच ब्रह्मार्पण वृत्तीने कर्मे करतो तो पाण्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो. अनासक्तीचा आदर्श म्हणजे कमळ. संसारात राहूनही संसाराच्या दोषापासून मुक्त राहण्याची जीवनदृष्टी कमळ देते. जलकमलवत संसारात राहण्याची कला कमळाकडून शिकण्यासारखी आहे. करूनही न करण्याची किमया ही गीतेची अकर्मण्यावस्थेची पराकाष्ठा आहे. एक पौराणिक दंतकथा आहे की दुर्वासाचे भोजन बनवायला जाणाऱ्या गोपींचा मार्ग पूर आलेल्या यमुनेने अडवला. गोपींनी कृष्णाला विनंती केली. कृष्णाने सांगितले, यमुनेच्या किनाऱ्यावर उभे राहून सांगा की जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर हे नदी आम्हाला मार्ग दे. गोपींनी तसे सांगितले. नदीने मार्ग दिला. दुर्वासाला अखंड भोजन करून परत फिरताना गोपींना पुन्हा तीच अडचण आली. दुर्वासाने सांगितले, नदीला सांगा की दुर्वास पूर्णतः उपाशी असेल तर आम्हाला मार्ग दे. क्रीडा करूनही क्रीडा न करणारा कृष्ण, जेवूनही न जेवलेला दुर्वास आपल्याला संसारामध्ये जलकमलवत राहण्याचे शिक्षण स्वतःच्या जीवनाद्वारे देतात. कमळाला चिखलात निर्माण करून प्रभूने आपल्याला परिस्थिती निरपेक्ष जीवन जगण्याच्या प्रेरणेचे आगळे वेगळे दर्शन घडवले आहे. स्वतःच्या आजूबाजूला चिखल पसरलेला आहे. याबद्दल रडत न बसता कमळ स्वतःची विकास साधते. कमळाची दृष्टी नेहमी वर असते. सूर्याकडे पाहून ते स्वतःचे जीवन फुलवते. सूर्यप्रकाश हाच कमळाचे जीवन आहे. सूर्योदयाच्या वेळी उमलायचे आणि सूर्यास्ताच्या वेळी मिटून जायचे. केवढी आगळी सूर्यभक्ती! आपल्या जीवनात ही अशी अनन्य ईशभक्ती असेल तर वाटेल तसल्या दूषित वातावरणातही आपला यथोचित विकास साधू शकतो. मानव परिस्थिती परवश किंवा योगायोगाचा गुलाम आहे ही निराशाजनक विचारधारा भारतीय संस्कृतीला मान्य नाही. योगायोगाने परिस्थितीमुळे वाईट वातावरणात जन्म झाला असेल, पण मानव स्वतःचे उच्च ध्येय व दृष्टी उन्नत ठेवी तर तो मांगल्याकडे जाऊ शकतो, अशी भारतीय संस्कृतीची धारणा आहे. चिखलात राहूनही ऊर्ध्व दृष्टी राखून सूर्योपासना करणारे कमळ ही गोष्ट किती सरळपणे समजावते आहे. अंधारात वाढलेला मानव प्रकाश प्राप्त करू शकतो या गोष्टीची प्रचिती कमळाशिवाय दुसरा कोण देऊ शकणार? कमळ शतदल किंवा सहस्त्रदल असते. भारतीय संस्कृतीला अनेक पाकळ्या आहेत. विभिन्न संप्रदाय, जाती किंवा पंथ यांनी शोभणारी ही संस्कृती आहे. पद्मपरागावर आकृष्ट होऊन विश्वातील मानव भ्रमर भारतीय संस्कृतीच्या आसपास फिरत आहेत. या संस्कृतीचे अमृतपान करणारे नरवीर विश्वाच्या कोणाकोपऱ्यातही तिचे महिमागान करताना थकले नाहीत.
आणि म्हणून भारतीय संस्कृतीला आत्मश्लाघेचा दोष स्वतःवर घ्यावा लागत नाही. कमळ हे सौंदर्याचे प्रतीक आहे. कवींनी प्रत्येक अंगाला कमळाची उपमा दिलेली आहे. भगवंताच्या अवयवांनाही कमळाची उपमा देऊन ऋषीमुनींनी त्याचे पूजन केले आहे. जसे हस्तकमल, चरणकमल, हृदयकमल, नयनकमल, वदनकमल वगैरे. भारताच्या स्थापत्य वास्तुशास्त्रात राहून कमळ नजरेला पडते. साहित्यातूनही जर कमळाला बाद करण्यात आले तर सरस्वतीचा एक महत्त्वाचा दागिना हरवला गेला आहे असे वाटेल. ज्याच्या उपमांचे कौतुक केले जाते अशा महाकवी कालिदासाने अनेक ठिकाणी कमळाचा आधार घेतलेला आहे. पंडितराज जगन्नाथ स्वतःच्या अन्योक्तीमध्ये कमळाला वगळू शकले नाहीत. राजर्षी भर्तृहरी सांगतात, कमळाशिवाय असलेले सरोवर माझ्या हृदयाला शूळासारख्या वेदना देते. पाणी व कमळ यांची शोभा अनन्याश्रयी आहे. पैसा कमलम कमलेन पयाहा, पैसा कमलेन विभाती सराहा. पाण्यामुळे कमल शोभते, कमळाने पाणी, आणि पाणी व कमळ या दोघांमुळे सरोवर शोभते. सारांश, कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे पूजन, सौंदर्याची निर्मिती आणि जीवनाचे दर्शन. म्हणून कदाचित आपल्या देवांना कमळाचा पूर्णतः स्वीकार केला असावा. ब्रह्मा कमलासन आहे, विष्णू कमलहस्त आहे, लक्ष्मी कमळजा आहे आणि सूर्य तर स्वतः नभाच्या नील सरोवरात असलेले रक्तकमळ आहे. एका कवीने कमळाला उद्देशून यथार्थच म्हटले आहे की, हे पुंडरीक, लोकधात्री लक्ष्मी तुझ्यात निवास करते. जगन्मित्र सूर्याची तुझ्यावर अपार प्रीती आहे आणि भ्रमर एखाद्या बंदीजनाप्रमाणे तुझे यशोगान गात असतात. तुझ्याशी दुसऱ्या कोणत्याही फुलाची तुलना होऊ शकत नाही. तुझ्यासारखा तूच आहेस. मंडळी, असं हे प्रतीक दर्शन आपण कमळ या प्रतीकाची माहिती आज पाहिलेली आहे. ही माहिती आपणास कशी वाटली हे आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला कमेंट करून सांगा.